नमस्कार, मी जेलसिंग बिजला पावरा अक्कलकोवा अक्राणी मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे। माझी निशाणी आहे जात गट्टी कोटी। तर मी या सातपुड्यामध्ये पूर्वी इंजिनियर म्हणून काम करत असताना नर्मदे किनारेपर्यंत जाणारे किंवा कनेक्टिव्हिटीसाठी फार कामं केलेले आहेत। तोरणमाळपासून खाली रस्ते उतरवले, इकडे सिंधीकडे रस्ते उतरवले, जांगटीकडे रस्ते उतरवले आणि दडगाव तालुक्यामध्ये हुंडा रसमाड असेल, चिचखेडे असेल, गोरडी असेल, खूप ठिकाणीपर्यंत मी रस्ते उतरवलेले आहेत। मी आता गेल्या 15-20 दिवसानंतर मी फिरतो आहे, गावोगावी फिरतो आहे, तर मला भरभरून सपोर्ट भेटतो आहे। लोक सांगतात, मी वलवाला एक दिवशी गेलो होतो, साहेब तुम्ही आम्हाला रस्ता दिला, आम्ही पायपीट करत होतो आणि आम्ही आता तुम्हाला आम्ही काय देऊ? तर कमीत कमी आम्ही 5 वर्षासाठी एखादी फुले ते देऊ। गावच्या गाव माझ्या सपोर्टमध्ये आलेले आहे, कारण इथं 4 जे दिग्गज उभे आहेत, केसी पाटील साहेब असतील, आमशादादा असतील, हिनाताई असतील, पद्माकर साहेब असतील, यांनी आत्तापर्यंत पदं भोगलेली आहेत आणि ते एवढे मोठे सरकारी किंवा राजकीय मोठे पदं भोगलेले असताना देखील त्यांनी काहीही केलं नाही। त्याच्यामुळे लोकांच्या मनातून तीही लोक उतरलेली आहेत। ते इलेक्शन का लढत आहेत की त्यांना राजा म्हणून, राणी म्हणून मोठे पदावर राहायचं आहे। त्यांना समाजाचं काही घेणं देणं नाही, कारण रस्त्याची तीच परिस्थिती, अजून स्थलांतरित मजुरांचा प्रश्न कधी सुटलेला नाही। अक्षरशः गावाच्या गाव ओस पडलेले आहे, हे मी पाहिलेलं आहे। आणि माझा जे एजेंडा आहे, मी 25 कलमी जी एजेंडा माझा वचननामा मी दिलेला आहे, त्याच्यामध्ये मी स्थलांतरित मजुरांचा पहिला प्रश्न मी मांडलेला आहे, जे सत्य वास्तव आहे। आज लोक परगावी घे, सरकारामध्ये जो नियम आहे, रोह्यमध्ये नियम आहे, स्थानिक ठिकाणी तुम्हाला त्या परिसरामध्ये तुम्हाला रोजगार द्यायचा आहे। अगर तुम्ही रोजगार देणारच नसतील तर तुम्हाला त्या रोजगार भत्त्या द्यावा लागेल, अशा प्रकारचे नियम देखील आहे। तरी देखील या लोकांना असं का की त्यांना त्यांच्या पोट भरण्यासाठी त्यांना परप्रांतामध्ये जावं लागतं। म्हणजे इथं खेळाडू फार, या किसन तडवी असतील, अनिल वसाळसारखे असतील, अंकुश पावरा असतील, हिम्मत तडवी, असे कितीतरी खेळाडू नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू या सातपुड्यातून झालेले आहेत। अजून खूप होत आहेत। मी रिंकी पावरा, आरती पावरा या पोरांना मी पुढे पाठवलेलं आहे। कवितारावसाठी मी रिओ ऑलिम्पिक 2016ला जाऊन आलो आहे। मी पहिल्यापासून खेळाडू पण आहे आणि एक इंजिनियर पण आहे आणि या सातपुड्यामध्ये मला सिंथेटिक ट्रॅक मला बनवून द्यायचं आहे। या म्हणजे कितीतरी टॅलेंट आहे त्यांच्यासाठी। हे जेवढेही महारथी उभे आहेत यांचं कोणाचंही लक्ष नाही, फक्त त्यांच्या वाढदिवसाला हे लोक दमवतात पोरांना दौडून आणि फक्त 1000-2000 देत असतील त्यांना आर्थिक। परंतु जर एवढे मोठ्या प्रमाणात टॅलेंट तुमच्यासमोर जर पोरं आहेत तर तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं? या जिल्ह्याच्या ठिकाणी जे क्रीडांगण आहे, क्रीडा प्रबोधिनी, ते ओस पडलेले काय नाही, तिथं काय गोरडोर चालत आहेत। मग तुम्ही तरुणांना, युवांना काय दिशा देणार आहे? काय करणार आहेत तुम्ही? कसला रोजगार नाही इथं, MTDC नाही इथं, उद्योग नाही कसला। आता या सातपुड्यामध्ये बांबू लागवड करून केलेलं आहेत। अजूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण बांबू लागवड करू शकतो। बांबूपासून पेपर, उत्तम प्रकारचा पेपर तयार होतो। इथं जरी समजा आपण एखादा पेपरचा प्रकल्प उभा करू शकलो तर नक्की मोठ्या प्रमाणामध्ये बांबूपासून लोकांना उत्पन्न देखील मिळेल। बाहेरगावी जायची काही गरज नाही। ओसाड पडला डोंगर मला हिरवागार करायचा आहे, रोजगार निर्मिती करून मला तो ओसाड पडला डोंगर मला हिरवागार करायचा आहे, असे माझे खास असे 25 मधले काही विशेष मुद्दे आहे। 73 वनगावांचा प्रश्न आहे, त्यांना रेवणी नाही, त्यांना अजून सातबारा नाही आणि वनगावे कितीतरी अजून पडलेले। अशा प्रकारचं जे समाजाशी निगडीत, यांच्या जीवनाची, आदिवासीच्या जीवनाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत ते या लोकांनी काही केलं नाही। DBT बाबतीमध्ये खूप बोलतात। केसी पाटील साहेब 2.5 वर्ष मंत्री होते, पूर्वी DBT बंद करून म्हणतात, पण DBTवर त्यांनी काय केलं? तुम्ही प्रधान सचिवावर तुम्ही चर्चा करून तुम्ही हा प्रश्न सोडवू नाही शकता। माझ्यासारखा जर निवडून आला, माझ्या मागे पूर्ण जनता उभी आहे, ते मुके करतायत, ते दबामध्ये लोक आहेत, समोरून प्रचार नाही करून राहिले, परंतु यांना धडा दाखवणार आहेत आणि मला निवडून आणतील ही मला खात्री वाटायला लागली। कारण मी जनतेमध्ये फिरतोय, मी जनताचे मी इंजिनियर होतो, परंतु मी 1-1.5 कोटीची गाडी कधी घेतली नाही, मी फिरलो देखील नाही। मी साध्या बुलोर आणि स्कॉर्पिओमध्ये फिरणार, मी लोकांमध्ये राहणारा, मिसळणारा मी एक
राहणार आहे कायमचा. मला इंजिनियर आणि खेळाडू आमदार मला बनवा ही माझी विनंती.